चला पुढील चेंडू गोलंदाजीसाठी सतीश वैयक्तिक आपलं पहिलं षटक टाकतोय पहिलं षटक आहे ना आणि हा चेंडू मात्र लेगला स्क्वेअर कडे काढलेल्या चेंडूवरती दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजानं 2 धावांवरती समाधान आणि हा सीमारेषा पार चेंडू पण मला वाटतं सीमारेषा पार 4 धावा धावसंख्या झालेली ती 6 2 चेंडू झालेले तिसरा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा सतीश आणि बॅट्समॅन पुन्हा एकदा तयार सतीश आणि बॅट्समॅन आणि हा चांगल्या पद्धतीचा चेंडू होता फलंदाजच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नाहीये चेंडू विकेट किपरच्या हातात स्ट्राईकला सनील आहे सनीलच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलेला नाहीये विकेट किपरच्या हातात आणि पुन्हा एकदा तयार सतीश आणि पुन्हा एकदा हलक्याशा बॅटनं कट काढलेला चेंडूवरती एक धाव साधिकत घेतलेली आहे दुसरी धाव काढायला पाहतोय दुसरी धाव सुद्धा पूर्ण 2 धावने समाधान धावसंख्या झालेली आहे 8 चला पुढील चेंडू पुन्हा एकदा वैयक्तिक आपलं पहिलं षटक संघाचा पहिलं षटक पहिल्या षटकामध्ये पुढील चेंडू पुन्हा एकदा सतीशचं आणि हा चेंडू अंगावरती बसून स्क्रीनच्या जवळ एकाच धावावरती समाधान धावसंख्या झालेली आहे ती 9 सतीश वैयक्तिक आपलं पहिलं षटक टाकतोय पहिल्या षटकामधील पुढील चेंडू पुन्हा एकदा आणि हा मात्र उंच सदरकवलेला चेंडू किती धावा मिळतात पाहूया किती धावा पंचांचा निर्णय 6 धावा चेंडू सीमारेषा पार उत्तुंग षटकार ओव्हर षटक पूर्ण धावसंख्या झालेली होती 15 पहिल्या षटकानंतर धावसंख्या झालेली होती 15 दुसऱ्या षटकसाठी कोण येतोय तो पाहूया सोमनाथ वैयक्तिक पहिलं षटक संघाचे दुसरे षटक सोमनाथ यांच्याकडून आणि त्यांना स्ट्राईक देत आहेत ते सागर आहे ना तो कोण तिकडे सनील चांगल्या पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळते आपल्याला सनील यांच्याकडून चला हा मात्र फुलटॉस होता चेंडू पाहूया झेल होतोय काय आणि उत्कृष्ट पद्धतीचा झेल क्षेत्ररक्षकानं पकडलेला आहे आणि आपल्या टीमला चांगल्या प्रकारे योगदान पहिला फलंदाज बाद होऊन परततोय त्याची जागा घेण्यासाठी कोण येत आहेत पाहूया कोण येत आहे प्रतिनिधीने त्या ठिकाणी नाव पुकारायचं सांगायचं आम्हाला सूरज सूरज पाहूया सूरज षटकार आणि चौकारांचे बादशाह सूरज आणि हा मात्र फूल मारलेला चेंडू पाहूया किती धावा षटकार पहिला चेंडू खेळला सूरज आणि चांगल्या प्रकारे आपली खेळी मिड विकेटच्या दिशेनं षटकार चांगल्या पद्धतीचा षटकार आणि चौकारांचा बादशाह आपल्या 21 बॉलची आहेत नाही अरे तेच ना घेतोय मी पाणी पितोय मध्ये मध्ये हलक्याशा बॅटनं कट केलेला चेंडू सूरज यानं वाईड बॉल वाईड +1
2 धावा असे चेंडूवरती. धावसंख्या झाली होती 23. पुन्हा एकदा बॅट्समॅन एकविरा करून एकविरा बॉईज. पुन्हा एकदा तयार गोलंदाज आणि चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. फलंदाजांना नीटचा काही समजलेला नाहीये. सीधा विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव घोषित चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचं दुसरं षटक. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगकडे चेंडू 6 धावा. मस्त चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताना दिसतात ते एकविरा बॉईज कडून. चांगल्या पद्धतीची फलंदाजी. पुढील होणारा सामना मिठागर वर्सेस वाकेश्वर किल्ला. दोन्ही कन्ना नायकांनी या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. असं पोरांनी सांगितलं का बरोबर आणखी झटकींची होतो मग मदत पण भेटते मला लगेच. चला दोन्ही कन्ना नायकांनी या ठिकाणी यायचं आहे. लवकरात लवकर आता पुकारलं होतं नाव त्यांनी. आणि पुन्हा एकदा लेगला काढलेला चेंडू. एक धाव घेतली जाईल. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसऱ्या धावाकडे चलन. तिसरी धाव पूर्ण. 3 धावा घेतलेल्या चप्पल गतीनं रनिंग बिटवीन विकेट. दोन्ही बॅट्समॅन मध्ये एकविरा आणि बॉईज कडून चांगल्या प्रकारची खेळी एकविरा बॉईज कडून पाहायला मिळते आपल्याला. सूरज पुन्हा एकदा षटकार आणि चौकारांचा भाषा. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू. तोपर्यंत एक धाव मात्र सूरज याने घेतलेली आहे. आपल्या खात्यामध्ये भर, संघाच्या खात्यामध्ये भर. संघाची धावसंख्या झालेली होती 33. 2 षटकानंतर धावसंख्या झालेली होती 33. तिसऱ्या षटकसाठी अमित. तिसऱ्या षटकसाठी अमित वैयक्तिक आपला शेवटचं षटक. तिसरं षटक घेऊन येते संघाकडून. चला सूरज पाहूया षटकार आणि चौकारांच्या भाषा. सूरज हा आणि हा चेंडू खूपच बाहेर होता. पंचांनी वाईड आली. आव्हानच्या धावसंख्यामध्ये भर. धावसंख्या 35. गोलंदाज आधी चमकून गेलेत, चकमकून गेलेले आहेत. आणि हा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकला होता. पायामध्ये टाकला होता. स्क्रीनच्या बाजूला चेंडू. तोपर्यंत एक धाव घेतलेली आहे. एका धावावरती समाधान. धावसंख्या झालेली आहे ती 36. मिठागर मधीत कोण नाही ना. मधीत कोण नाही ना. मधीत कोण नाही ना. समोरच्या टीमनी नाही दिल्या. मधीत कोण नाही ना. दोन आहेत आता. थांबा बघू दे. करू द्या करू द्या. अरे थँक्यू. लक्ष या 2 टीम मिठागरांची आली ना समोरची. मिठागर आणि वाकेश्वर किल्ला. मिठागर संघाचा कर्णधार एक. त्याचबरोबर वाकेश्वर संघाचा कर्णधार. दोघांनी या ठिकाणी यायचं आहे लवकरात लवकर. वाकेश्वर किल्ला संघाचे कर्णधार. चला धावसंख्या 36 आहे ना. 36. तिसऱ्या षटकासाठी वरती साईडला कोण आहेत. सागर आणि सागर यांना मारलेला चेंडू पाहूया.
झेलबाद उत्कृष्ट पद्धतीचा झेलबाद उत्कृष्ट पद्धतीचं शतरक्षण पाहायला मिळतो आपल्याला. सागर यांना बाद होऊन परततोय त्यांची जागा घेण्यासाठी देवांग उपाध्यक्षांच्या गावचे प्रकाशजी डाके यांचं सुपुत्र देवांग. देवांग पण चांगला आहे. देवांग म्हणजे देव आपली याच्याबद्दल तरी पण चालेल चालेल. आणि हा चेंडू मात्र टाकलेला खूपच बाहेर होता पंचांनी वाईट मध्ये उचित. अवांत धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 37. हां करेल करेल हा तुमचा हा. चला सरकार मला काय मी ह्यांच्याकडे चांगला फटका षटकार. धावसंख्या सांगा 43. चांगल्या पद्धतीने पहिल्याच आलेला चेंडू वरती पहिलाच घेतला चेंडू बॅट मध्ये आणि षटकार उत्तुंग षटकार. आज पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु हलक्याच्या बॅटला कट लागून चेंडू लेगला. तोपर्यंत एकदा मात्र साजिद घेतलं दुसरी धाव घेताना मात्र पाहूया काय डिसिजन आहे. पंचांचा निर्णय अंतिम. घेतला आता घ्या तुम्ही तुम्ही काय रनआउट होऊन परततोय. 2 धावा धावसंख्या झालेली आहे ती किती आहे 44 सॉरी 44. 3 षटकानंतर धावसंख्या 44. जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. चांगल्या पद्धतीची खेळी पाहायला मिळाली एकविरा बॉईज कान्हे बुद्रुक कडून. चांगल्या पद्धतीची फलंदाजी एकविरा बॉईज कडून. सूरज त्याचप्रमाणे देवांग चांगल्या पद्धतीने खेळ केली आणि आपल्या टीमला 44 रन दिलं. 45 धावांचं आव्हान समोर ठेवलं. खरोखरच चांगल्या पद्धतीचे बॅटिंगचं प्रदर्शन. आणि आता पाहूया मुचने संघाचं बॅट्समन हे 44 रनाचं टार्गेट पूर्ण करतोय काय. 45 रन आपल्याला पूर्ण करायचे तरच आपण विजयी होऊ. चला लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. एकविरा बॉईज ते सर्व फिल्डर आणि आपल्या फिल्डिंगचा सजावट करायची आहे. दोन्ही बॅट्समॅन स्क्रीन वरती जाताना दिसत आहेत. मुचनेचा प्रतिनिधी कोणी असेल तर त्यांनी लवकरात स्टेजच्या समोर यायचं आहे. हा बॅट्समॅनचं नाव सांगा पुढे कोण जातोय कोण स्ट्राईक घेतोय तो. बाबू या थांबा ते कोण स्ट्राईकला जाते सांग. किती ओव्हरला 3 45 मारले. चला लवकरात लवकर सामना चालू करायचा. पंचांनी काल पण नाही बघा भेटले आज पण नाही मुंबई एकविराची भेट. गोलंदाजीसाठी साहिल. गोलंदाजीसाठी साहिल वैयक्तिक पहिलं षटक. संघासाठी पहिलं षटक. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू 25 पावलांचा रनअप साहिल यांच्याकडून. वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू आणि हा चेंडू मात्र
बॅटला लागून एका धावावरती समाधान. चांगल्या पद्धतीचं चेंडू टाकलं साईल यांना एकविरा बॉईज यांच्याकडून. विकेट किपिंगचा काम पाहत आहेत साईल. सनील नाही तो सनील विकेट किपर आणि गोलंदाज साईल. वैयक्तिक पहिले षटक संघाचं पहिले षटक. पहिल्या षटकामधून दुसरा चेंडू टाकणार तो पुन्हा एकदा. बॅट्समॅन तयार. बॅट्समॅनसाठी कोण आहे? चला लवकरात लवकर सामना चालू करा. राकेश बॅट्समॅन राकेश गोलंदाज साईल. साईलचं राकेशला आणि राकेशनं मात्र हलकेसात बॅटनं कट केला आणि एकच धावावरती समाधान. धाव संख्या 2. चांगल्या पद्धतीचं गोलंदाजीचं प्रदर्शन. 2 चेंडूवरती 2च धावा. साई एकविराई कडून साई एकविराई बॉईज कडून वैयक्तिक आपलं पहिलं षटक. पंचांचा निर्णय काय इकडे काय वापस जातो फलंदाज का तिकडे जातो को रनर साठी रनर तो तिकडे गेला ना उभा राहिला बघा. साईलचं पुन्हा एकदा चेंडू. हा मात्र मिड विकेटच्या दिशेने तिथे फिल्डर आहे आणि चांगल्या पद्धतीचा खेळ उत्कृष्ट पद्धतीचा खेळ. एकविरा बॉईज कडून क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे. चांगल्या पद्धतीचं फिल्डिंग. फलंदाज बाजून परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय अमित. अमित उंच असा बांधाचा पृथ्वीवरती जातोय. काय करतोय आपल्या टीमसाठी पाहूया. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते इथे आपल्याला या एकविरा बॉईज कडून. साईल वैयक्तिक आपलं पहिलं षटक. संघाचं पहिलं षटक. पहिल्या षटकामधील पुढील चेंडू पुन्हा एकदा साईलचं. 15 पावलांचा लढा घेऊन येतोय. धावतोय आणि टाकतोय पाहूया. आणि हा सुद्धा चेंडू लेगला कटावलेला चेंडू. तोपर्यंत 2 धावा गेला. 5वाय फलंदाज. पाहूया काय होतंय तिथे. पण त्यांनी इशारा इकडे करायचा आहे. किती धावा 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅट्समॅन मध्ये चांगल्या पद्धतीची. चला पुढील चेंडू पुन्हा एकदा साईलचं. पुन्हा एकदा बॅट्समॅन तयार. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. बॅट्समॅन तयार. आणि हा चेंडू मात्र मिडवानच्या दिशेनं मारलेला होता फटका. क्षेत्ररक्षकानं पकडण्यापूर्वी किती धावा 2 घेतल्या ना. एकच धावावरती समाधान. उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते आपल्याला एकविरा बॉईज कडून. पुढे चेंडू पुन्हा एकदा साईलचं. पुन्हा एकदा बॅट्समॅन तयार. बॅट्समॅन आणि हा चेंडू मात्र लॉंग ऑफच्या दिशेला. लॉंग ऑफच्या बाहेर सीमारेषेच्या 6 धावा. उत्कृष्ट पद्धतीचा फटका बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला. 6 धावा मिळाल्या. त्याचबरोबर धावसंख्या झाली ती 11. पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली ती 11. दुसऱ्या षटकासाठी कोण येते ते पाहूया. हा साईल मोठा साईल टाकला त्याने टाकले नाही तो सनील. हा छोटा भाऊ सनील छोटा भाऊ साईल यांचा छोटा भाऊ सनील वैयक्तिक पहिलं षटक. संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहे. दुसऱ्या षटकामधील पहिला चेंडू टाकला सनील. पुन्हा एकदा बॅट्समॅन तयार आणि हा चेंडू मात्र उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू होता. मिडल स्टंपवरून जाणारा चेंडू विकेट किपरच्या हातात. निर्धाव घोषित. अमित बॅट्समॅन. सनील गोलंदाज. पहिला
चेंडू टाकला, चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकला, निर्धाव. दुसरा चेंडू पुन्हा एकदा टाकला समीर आणि बॅट्समॅन अमित तो नवकेंद्रला काय तो समजलेला नाही आहे. विकेट किपरच्या हातात. मिठागर संघाने टॉच विन केलेला आहे आणि निर्णय लवकरात लवकर या ठिकाणी करावा. तिथं बघा द्या तू, तिथं बघ, नाही तर तिथला गडबड झाला, तुझा झाला, माझा झाला ते चालेल, पण तुझा नको आहे. पुढील चेंडू सनी यांचा आणि हा सुद्धा चांगल्या पद्धतीचा चेंडू. समीर चप्पल गतीनं चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करताना दिसत आहे ते समीर. चांगल्या पद्धतीचं ना काय बोल तू पण चांगलं तू बोलतोय. हा चांगला ओपला काढलेला चेंडू. किती धाव मिळतात पाहूया. एका धावावरती समाधान. धावसंख्या झाली होती 12. मिठागर संघाने टॉस विन करून बॅटिंगचं प्रदर्शन फिल्डिंगसाठी वाकेश्वर किल्ला. आणि मात्र पाहूया दोन्ही फिल्डर चेंडूच्या पाठीमागे, परंतु खेळ काही सुटलेला आहे. तोपर्यंत फलंदाजानं 2 धावा काढले ना, 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या झाली होती 14. सनीलचा पुढील चेंडू आणि या चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. फलंदाजीचं काही समजलेलं नाहीये आणि मात्र एकच षटक संपला ना, षटक संपला वाटते. 2 षटकानंतर स्कोर किती झाला आपला? 15 ना, 15. धावसंख्या 15. उत्कृष्ट पद्धतीचा गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं. या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्यात. पहिल्या षटकामध्ये 11 धावा दिल्या होत्या. या षटकामध्ये 4 धावा, एकूण 15 धावा. चांगल्या पद्धतीचं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते आपल्याला एकविरा बॉईज कडून. 6 चेंडू 45चा 30. 6 चेंडू आणि 30 धावा. पाहूया काय होतंय ते. आणि रनआउटच्या रूपात 1 विकेट, त्याचबरोबर 1 धाव. दुसरा रन काढता फलंदाज बाद झाला. रनआउट. धावसंख्या झाली होती 16. जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 29 धावा. 45 झालेत. 45ला बरोबर तुम्हाला. हा बरोबर. 29 धावा 5 चेंडूमध्ये. आणि आता मात्र संपूर्णतः जवळजवळ एकविरा बॉईजच्या कडे झुकलेला आहे सामना. खरोखरच चांगल्या पद्धतीचं गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालेलं आपल्याला एकविरा बॉईज कडून. फलंदाजीच्या मार्फत चांगली कामगिरी केली. त्याच्या बळावरती 44चं संपूर्ण मोठं असं टार्गेट ठेवलं होतं, पण 45 करण्यासाठी नाही पेलता आलं. जवळपास पण नाही. जवळजवळ एकविरा बॉईजच्या हातामध्ये सामना. औपचारिकता मात्र आता या षटकामध्ये 3ऱ्या षटकासाठी जयश. अगदी संत गतीने चाललेला हा सामना. आणि अंगावरती चेंडू घेतलेला आहे.
फलान लादला काय मीचा काय समजलेला नाही आहे चेंडू स्क्रीन होते चला पुढे चेंडू पुन्हा एकदा जयचं आणि चेंडू टप्पा पडला शिवणारेचा बार चेंडू वाकेश्वर किल्ल्यानं शत्रक्षण ना वाकेश्वर संघाचा कर्णनायक असेल त्यांनी लवकरात लवकर आपलं फिल्डिंग लावून घ्यायचं आहे वाकेश्वर संघाचे कर्णनायक कोणी असेल त्यांनी लवकरात लवकर आपलं फिल्डिंग लावून घ्यायचं आहे त्वरित आपला बॅट्समॅन तयार ठेवायचा आहे मिठागर संघाचं आता जो सामना झाला एकविरा बॉईज आणि मुचणे याच्यामध्ये झाला होता त्याच्यामध्ये सागर एकविरा बॉईज कडून मॅन ऑफ द मॅच साठी पुरस्कार सागर चांगल्या पद्धतीचं